सेकंड राऊंडची सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इन ॲक्शन दोन्ही टीम एकमेकांच्या अगेन्स्ट 4 ओव्हरमध्ये धाबा बनवल्यात. मेचकरवाडी टीमनं 60, टार्गेट येते 61 धावसंख्येचं. 24 बॉल 61 धावसंख्येचं टार्गेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याची होईल की डिफेन्स होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथचा पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर आहेत, तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळते. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं फक्त खेळून काढला, दिशा दिली आहे बॉलरच्या. अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाजीची शैली पहिल्याच बॉलवरती ओळखली गेली. थोडासा पुढे टाकला होता, कटर होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढला अमरनं. एक धाव इथून धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईड आता रोहिदास आहे. रोहिदासचा पहिला तडाखा ऑन साईडला खेळला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि मात्र जेल ड्रॉप. जे चित्र पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं तेच चित्र आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळतं. इथून देखील आपण पाहताय रोहिदासला जीवदान मिळालं, त्याचा देखील जेल इथे ड्रॉप झाला. आणि ज्या ज्या वेळी फलंदाजांना जीवदान मिळतं त्या त्यावेळी तिथून मात्र अगदी दुसरा जन्मच असेल क्रिकेटमध्ये, आणि त्याच वेळी मात्र तो फलंदाज चांगली कामगिरी करत असतो. आणि आता मात्र इथून रोहिदासवरती संपूर्ण लक्ष असेल, कशा प्रकारची बॅटिंग करेल. यावेळी पुनश्च एकदा आतमध्ये येणारा बॉल तो ओळखता आला नव्हता रोहिदासला. अगदी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पडल्यानंतर अगदी बाहेर आला. ऑफ कटरचा इथे मात्र वापर केला गोलंदाज सोमनाथनं. इथून धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे 4 धावा धाव फलक्यावरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत सोमनाथच्या या षटकातील. यावेळी हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल केला, फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अमरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 4 धावा आल्या, 4 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले ते 8 वरती. 8 धावा धाव फलक्यावरती आल्यात. सोमनाथ ज्यानं मागचं षटक अगदी निर्धाव फेकलं होतं मागच्याच मॅच मध्ये, त्या सोमनाथ वरती आक्रमण चढवलंय सोमजा 11 सावले टीम कडनं. आतापर्यंत 8 धावा धाव फलक्यावरती आल्यात. पुनश्च एकदा फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळतीये. हे चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर अगदी मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यावेळी मोठे स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु ज्यावेळी चांगले बॉल समोर येतात त्याला सन्मान देखील दिला जात आहे. पुनश्च एकदा फ्लिक केलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. धावसंख्या या चौकारानं जाऊन पोहोचते, ती मात्र अगदी 13 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. कैलासचा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येत होता, त्याला अगदी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पडल्यानंतर अगदी वेगानं पुढे सरकला, बॉल स्किड झाला. तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर दुसरा बॉल इथून निर्धाव आला. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहताय कैलास. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील याच गोलंदाजानं एक निर्धाव षटक टाकलं होतं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील एक रन 2 रन देत त्याने एक विकेट देखील मिळवला होता. इतकी चांगली स्पेल त्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि ते फटका खेळला लॉंग लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होत आहेत. अगदी डीप मिड विकेटला फिल्डर होते ते, अगदी
लॉंग लेग पर्यंत दाबत गेले आणि या बॉलला अक्षरशः अडवलं त्यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15वरती. 15 धावा धावफलक्यावरती आल्यात. इथून देखील फुलालींचा बॉल ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा लॉंग लेगला बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग दी कार्पेट. निघाला दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड झोनकडे अमर, परंतु डायरेक्ट हिट झालीच नाही. प्रयत्न चांगला होता यष्टीरक्षकाचा त्या ठिकाणी, परंतु तोपर्यंत अमर त्या ठिकाणी पोहोचला. धावा मिळतील पुन्हा एकदा 2-2 धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 19. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले होती. 17 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 बॉलमध्ये कोणतीही धाव आली नाही. त्यानंतर 2 बॉलवरती आल्या 4. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलाय. तिथे एकच धाव पाहायला मिळतीये. एक सिंगल आल्यानंतर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे ती मेचकरवाडी टीमची. आतापर्यंत धावा त्यांनी रोखल्यात. मोठे स्ट्रोक मात्र आले नाही आहेत. त्यासाठी जावं लागेल सोमजाई सावले टीमला. यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हर मधून उडवायचा होता बॉल. मिसटायमिंग राहिला होता. फिल्डर थोडेसे दूर आहेत. अगदी सेफ लँडिंग होते बॉलची. तोपर्यंत मिळेल पुन्हा एकदा एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 19. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बनवायचे 61 झाल्यात 19. म्हणजे अजूनही इथून जर पाहायला गेला 12 मध्ये झाल्यात 19. 12 मध्ये अजून बनवायचे आहेत त्या म्हणजे 42. 12 बॉलमध्ये 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे. म्हणजे प्रति षटक जर विचार करायला गेलो तर 21 धावा बनवायचे आहेत. 21 धावा जर का प्रति षटक जमवल्या तर मात्र ही मॅच इथून जिंकता येईल सोमजाई सावले टीमला. त्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. अजूनही 10 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत. इथून देखील प्रयत्न केले तर मात्र मॅचमध्ये पूर्णपणे आपली पकड निर्माण करू शकतील. इतके चांगल्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 धावा बनवल्या. जिथे खऱ्या अर्थानं फिल्डिंग करत असताना सोमजाई 11 सावले टीमने जर का फिल्डिंगमध्ये चुका केल्या नसत्या, तिथे धावा थांबवल्या असत्या, त्या झेल जर का पकडल्या गेल्या असत्या तर मात्र या धावसंख्येचा जो कुठेतरी विचार अगदी कमी राहिला असता. परंतु तिथे झालेल्या चुका जर आणि तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे हे देखील तितकंच खरं आहे. गोलंदाजीसाठी आला सिद्धार्थ. सिद्धार्थचा पहिला बॉल कट करायचा होता परंतु इथे टायमिंग जुळता आलं नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला मेचकरवाडी टीमकडनं पाहायला मिळतीये. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ या वर्षी आपण पाहताय. इथे ऑन साइडला प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल चालला मिड विकेटला. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 6. षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्येला आकारणी मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. अजूनही असे 2 ते 3 मोठे स्ट्रोक खेचावे लागतील कारण की प्रति षटक तुम्हाला 21 धावसंख्येचं इक्वेशन आहे. आता 6 तर आल्यात. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन 26 धावा. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डरने केली आहे चुकी. इथे देखील जेल ड्रॉप झाला. एक सिंगलच धाव इथून पाहायला मिळेल.
म्हणजे धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचेल. 27 धावा धावफलकावरती झाल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे अगदी 8. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता परंतु गती थोडी कमी होती या बॉलवरची आणि इथून मात्र चेक करायचंय बाउन्स साठी. ओके चला या किरण सर या आपण चेक करायचंय बाउन्स आहे की नाही या बॉलवरती, कारण की ऑलरेडी एक बाउन्स इथे गोलंदाजाला दिलं होतं. जर हा बाउन्सर असेल तर मात्र तो नो बॉल दिला जाईल, यात मात्र शंका नाहीये. परंतु त्याची शहानिशा आता केली जातीये. सर हा सेकंड बाउन्सर आहे म्हणजे हा नो बॉल असेल. ओके अगदी डोक्याच्या वरून बॉल निघून गेला. जास्त उचली होती या बॉलवरती आणि वैभव सरांचं कौतुक करूया. त्यांनी अगदी ओळखलं होतं. लगेच डिसिजन या ठिकाणी आलाय तिसऱ्या पंचांकडे. नो बॉल आलाय. फ्रीटचा बॉल फुलटॉस लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. गती थोडी कमी होती. एक तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरी आणि दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. आता माहिती होतं सिद्धांतला देखील फ्रीटचा बॉल आहे. अमर त्या ठिकाणी अगदी फ्लोमध्ये आलाय. मोठा फटका तो मारायचा प्रयत्नच करेल. अशा वेळी त्यांनी देखील अक्कल लढवली आणि अगदी कमी गतीनं लोअर फुलटॉस बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला. त्याच्यावरती आल्या त्या 2 धावा. एकंदरीत 30 धावा धाव फलकावरती आहेत. इथे देखील आपण पाहता पंच सांगतात नो बॉल. सन्माननीय शरदजी इष्टे पुलिंग बूथ अध्यक्ष, पाथरत पंचायत समिती अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. यावेळी स्ट्रोक तर चांगला केला. फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉलमध्ये आतापर्यंत सिद्धार्थनं 16 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 35. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. या मॅचचा हा निर्णायक बॉल असणार आहे. याच्यावरती मोठा स्ट्रोक आला. बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. मॅच बनवून ठेवले शेवटच्या ओव्हरसाठी अमरनं आणि रोहिदासनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये आला 39. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये इथून धावा बनवायच्या आहेत. सहा बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल 22 धावसंख्येची गरज. 39 धावा धाव फलकावरती आल्यात. 22 धावा बनवायच्या आहेत. अमर आणि रोहिदास सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही सेट झालेत. 13 बॉलमध्ये 21 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तर अमर. 7 बॉलमध्ये 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते रोहिदास. आणि गोलंदाज आला तो म्हणजे आता नैनेश. नैनेश आलाय 6 बॉलमध्ये 22 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. समोर रोहिदास. यावेळी ऑन साईडला स्केअर केलंय बॉलला. स्ट्राईक दिली अमरला. कारण की अमर जर विचार करायला गेलो तर 13 बॉलमध्ये 21 या धावसंख्येवरती खेळतोय. तो सेट झाला. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत म्हणजे मॅच तो इथून जिंकवू शकतो हेच मात्र माहिती आहे. रोहिदासला त्याने स्ट्राईक वरती आणलंय. 5 बॉल 21 धावा.
ऑन साईडला टर्न केलाय, बॉल अगदी वेगानं निघाला अलॉंग दी कार्पेट. फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. या 4 धावा आल्यानंतर धावफलक आता जाईल ते म्हणजे अगदी 44 धावा धावफलक्यावरती. आणि चौकाराची हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे ती अमरची. त्याने या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार लगावला होता. त्यानंतर मात्र लगातार 2 मारले होते आणि त्यानंतर मात्र हा चौकार. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि इथून मात्र अमरला परतावं लागतंय.